Okay, from today onwards, in today's lecture, we are going to start the third point of first chapter, electrical wiring. 1.3, the point name is methods of representation of multi-line and single line diagram and their conversion. That is, in this point, we are going to learn about how to represent the multi-line diagrams, how to represent the single line diagrams, and how to convert a multi-line diagram or actual diagram into a single line diagram or one line diagram. That point we are going to discuss in this point. Okay. First of all, this is clear to all. It is visible to you. Hello. If it is not visible, sorry. Okay, now it is visible. Now it is visible. Okay, good. 1.3, methods of representation of multi-line diagram and single line diagram and their conversion. In this point, we are going to learn about how to represent a multi-line diagram, how to represent a single line diagram, how to convert a multi-line diagram, actual diagram into a single line diagram or one line diagram. That point we are going to discuss in this lecture. In previous lecture, we have an example of these multi-line diagrams and single line diagrams. आपण मागच्या लेक्चर मध्ये मल्टी लाईन डायग्राम आणि सिंगल लाईन डायग्राम कशा पद्धतीने असतात, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं आणि थोडंफार कन्व्हर्शन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. आपण काय बघणार आहे, वेगवेगळ्या पॉइंटसाठी वेगवेगळ्या कनेक्शनसाठी कशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन केलं जातं हे आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे. बिफोर दॅट वी आर गोइंग टूवर्ड्स वन एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल सुद्धा बघणार आहे. या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलंय, तर एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लाइटिंग किंवा कनेक्शन्स फिटिंग कशा पद्धतीनं करायचं आणि त्याचं इस्टिमेशन, महत्वाचं म्हणजे आपण जे या सब्जेक्ट मध्ये शिकणार आहे इस्टिमेटिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग, एस्टिमेशन कशा पद्धतीनं करायचं, कॉन्ट्रॅक्टिंग कशा पद्धतीनं करायचं, कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीने घ्यायचं ते आपण एक्झाम्पल मध्ये बघणार आहे. ओके, हाफ किंवा हाफ पेक्षा जास्त लेक्चर आपण फक्त या एक एक्झाम्पल वर स्पेंड करणार आहे. आपल्याला अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त लेक्चर आहे फक्त एका एक्झाम्पल साठी लागू शकतील. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, एकदम सोपं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, समजलं तर. लेंदी एक्झाम्पल आहे, मोठा आहे एक्झाम्पल, पण समजायला सोपं आहे. व्यवस्थित लक्ष द्यायला तुम्ही पाहिजे. माझा आवाज व्यवस्थित तुम्हाला येतोय ना आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते? Okay, and the moving of this mouse cursor. Okay, 1.3.1, first example in this chapter, in this lecture, in this subject, we are going towards focus to first example of this syllabus. Okay, 2-room veranda house, 5 into 5, 5 into 5 and 5 into 3 meter as shown in the plan is to be provided with electric lighting. म्हणजे या प्लॅन थ्रू 5x5, 5x5 आणि 5x3 अशा पद्धतीने 2 रूम आणि एक हा वरांडा अशा पद्धतीचं आपल्याला एक एक्झाम्पल इथं शो केले. सप्लाय इज 230 वोल्ट, दॅट इज सिंगल फेज 230 वोल्ट सप्लाय इज अवेलेबल. TRS wiring is used. TRS means tough rubber sheet wiring is used. Draw a plan and estimate the material. Take a height of ceiling 3.5 मीटर. म्हणजेच काय सांगितले बघा, 5x5 मीटरचे ओके 2 रूम्स आहेत आणि 5x3 मीटरचं एक वरांडा आहे. त्याचं हाईट जे आहे, सिलिंग हाईट, ती किती आहे, 3.5 मीटर आहे. त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक फिटिंगचं एक प्लॅन लेआउट आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि त्यासाठी लागणारं इस्टिमेशन जे आहे, ती इस्टिमेशन कितीपर्यंत जाऊ शकतं हे आपल्याला यामध्ये सांगायचं आहे. ओके, हे आपल्याला एक एक्झाम्पल आहे, सिंपल आहे एक्झाम्पल. बघा काय सांगितले, 3 लाईट पॉइंट्स, 3 नंबर्स, 1 इच रूम. म्हणजे एका रूम मध्ये एक काय घेणार आहे, लाईट पॉइंट घेणार आहे. इथं आपल्याला खाली शो केलेला आहे बघा, L1, L2 आणि L3 हे 3 लाईट पॉइंट आपण घेतलेला आहेत. देन ट्यूब्स, 2 नंबर्स, 1 in 2 रूम्स. म्हणजे ट्यूब्स जे आहे वरांडामध्ये काही गरज नाही आहे, पण फर्स्ट रूम मध्ये आणि सेकंड रूम मध्ये आपल्याला ते ट्यूब्स कनेक्ट करायचे आहेत. T1 आणि T2 हे 2 ट्यूब्स आपल्याला इथं सांगितलेत. फॅन लाईट प्लग इच 60 वॅट, म्हणजे याचं रेटिंग किती असणार आहे, 60 वॅट पर्यंत असणार आहे. देन फॅन 2 नंबर्स इन 2 रूम्स, 2 रूम मध्ये आपण 2 फॅन लावले आहेत. म्हणजे F1 हा एक फॅन,
F2 हा एक फॅन. प्लग पॉइंट्स 2 नंबर्स, म्हणजे इथं जो स्विच बोर्ड तुम्हाला दिसत आहे, स्विच बोर्ड 2 आणि स्विच बोर्ड 3, या फर्स्ट रूम मधला आणि सेकंड रूम मधलं प्लग पॉइंट आपण घेतलेला आहे 2 नंबर, म्हणजे इथे एक असणार आहे आणि इथे एक असणार आहे. ट्यूब्स 40 वॅट, म्हणजे ट्यूब जे आहेत ते 40 वॅटचे असणार आहेत. अशा पद्धतीचं आपलं हे लेआउट डायग्राम आहे. काय बघा, आणखीन एकदा सांगतो, वरांडा आहे. वरांड्यामध्ये आपण फक्त काय केलंय, एक स्विच बोर्ड कनेक्ट केलाय फॉर द पर्पज ऑफ कंट्रोलिंग दिस लॅम्प L1. Then in room number 1 we connected a switchboard for which we are going to control a tube, a lamp and a fan, F1 fan, T1 tube and L2 lamp. Same as room number 1, we are going to control the room number 2, one tube, one lamp and one fan by this switchboard 3. But the difference is that या स्विचबोर्ड 2 मध्ये आणि स्विचबोर्ड 3 मध्ये आपल्याला काय असणार आहे, एक प्लग पॉइंट असणार आहे जो स्विचबोर्ड 1 मध्ये नसणार आहे. म्हणजे स्विचबोर्ड 1 मधून फक्त हा लॅम्प ऑपरेट होणार आहे. स्विचबोर्ड 2 मध्ये एक प्लग पॉइंट आणि 3 डिव्हाइसेस, ट्यूब, फॅन आणि लाईट. ॲज सेम ॲज रूम नंबर 1, रूम नंबर 2 मध्ये सुद्धा एक प्लग पॉइंट असणार आहे, एक फॅन, एक ट्यूब आणि एक लॅम्प हे ऑपरेट होणार आहे. दिस इज क्लिअर टू ऑल. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? ओके, पूर्णपणे व्यवस्थित लक्ष देऊन बघा. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. कन्फ्यूज करून घेतला तर भरपूर कन्फ्यूज होशीला, त्यामुळे व्यवस्थित बघा. देन वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द टोटल वॅटेज. ओके, हाऊ टू कॅल्क्युलेट द टोटल वॅटेज? द वॅटेज ऑफ इच इक्विपमेंट इज गिवन हिअर. फॅन, लाईट, प्लग जे आहेत ते 60 वॅटचे आहेत, ट्यूब जे आहेत ते 40 वॅटचे आहेत. बरोबर. पहिला बघा काय आहे, लाईट पॉइंट आहे 3 नंबर. बरोबर आहे, 3 आहेत ना लाईट पॉइंट. लॅम्प नंबर 1, लॅम्प नंबर 2 अँड लॅम्प नंबर 3. देअरफॉर 3 into 60 म्हणजेच एक लॅम्प कितीचा आहे, 60 वॅटचा आहे. म्हणून एकूण लॅम्प किती झाले, 1 2 3, 3 into 60 झालं. प्लस 2 into 60, 2 काय आहेत बघा, हे ट्यूब्स आहेत. 2 ट्यूब वापरल्यात रूम नंबर 1 मध्ये T1 आणि रूम नंबर 2 मध्ये T2. म्हणजे एका फॅनचं वॅटेज इथं आपल्याला किती सांगितले, फॅन, लाईट, प्लग 60 वॅट सांगितले. बरोबर आहे का? तर इथं आपण किती घेतले, 60 वॅट घेतलाय. म्हणजे 2 into 60, 2 ट्यूब्स आहेत इंटू 60 प्लस 2 into 40. 40 काय आहे, ट्यूब जे आहे ते 40 वॅटचं आहे, म्हणून 2 ट्यूब्स आहेत आपल्याकडं. कुठं आहे, T1, सॉरी फॅन सॉरी इथं बघा, फॅन जे आहे ते 60 वॅटचं आहे. बरोबर, 60 into 2 झालं. आणि ट्यूब जे आहे ते 40 वॅटचं आहे, 40 into 2. म्हणजे हे कशात झालं, 3 60 वॅटचे जे आहेत ते 3 काय आहेत, लॅम्प आहेत, L1 L2 L3. 60 वॅटचे जे आहेत ते काय आहेत, फॅन आहेत, F1 F2. आणि 40 वॅटचे जे आहेत ते काय आहेत, ट्यूब्स आहेत, T1 T2. आणि 16 अँपियरचा आपला काय आहे, प्लग आहे. ओके, सॉकेट आहे. ते आपल्याला 3 पिन प्लग इथं स्विचबोर्ड 2 मध्ये, स्विचबोर्ड 3 मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. ती कितीचा आहे, 16 अँपियरचा आहे. ओके, 16 वॅटचा आहे. ते किती आहे, 2 आहेत, SB2 मध्ये आणि SB3 मध्ये, म्हणजे स्विचबोर्ड 2 मध्ये आणि स्विचबोर्ड 3 मध्ये. असं एकूण टोटल वॅटेज किती होतं, 500 वॅटचं होतं. इथं बघा काय सांगितलंय, ऍज पर द IS रूल ओनली 1 सर्किट अप टू 80 वॅट और 10 पॉइंट्स. सो फॉर दिस इन्स्टॉलेशन 1 सर्किट not more than sub circuit is sufficient. Number to be decided, size of wire, current formula is. म्हणजे आपल्याला करंटचा फॉर्म्युला जर शोधायचा असेल तर आपण काय करणार, I is equal to W/V. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. व्होल्टेज 230 वोल्ट इथं आपल्याला गिवन आहे. वॅटेज टोटल आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. इथं आपल्याला एक महत्वाचा पॉईंट काय सांगितले बघा, एका सर्किट थ्रू आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त 800 वॅटचं लोड आपण काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. आणि आपलं लोड एकूण किती आहे, 500 वॅट आहे. तर एका सर्किट आपल्याला 1 सर्किट सफिशियंट आहे, एकच सर्किट आपल्याला काय आहे, सफिशियंट आहे. सपोज दॅट 800 पेक्षा जास्त जर आपल्याला 1000 वॅटचं जर आपलं सप्लाय असत असतं तर आपण काय केलं असतं, 2 सर्किट तयार केले असते. एकामधून 500 वॅटचं पॉवर आपण फ्लो केलं असतं आणि दुसऱ्यामधून 500 वॅटचं पॉवर आपण काय केलं असतं, फ्लो केलं असतं. अशा पद्धतीचे भरपूर एक्झाम्पल आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघणार आहे, त्यावेळी तुम्हाला ते डिटेलमध्ये समजेल. फक्त इथं एकच लक्षात ठेवा, आपलं टोटल वॅटेज किती आहे, 500 वॅट आहे. 800 वॅट पेक्षा जास्त नाही आहे आपलं वॅटेज, 500 आहे. त्यामुळे एकच सर्किट आपल्याला सफिशियंट आहे. त्याच्या थ्रू आपण काय केलं, करंट फाइंड आउट केला. I इज इक्वल टू W/V 500 डिवायडेड बाय 230, 2.17 अँपियर आपल्याला करंट भेटलेला आहे. शॉर्ट सर्किट करंट असणार आहे 2.17 गुणिले 1.5 म्हणजे किती असणार आहे, 3.255 अँपियर हा आपला काय असणार आहे, शॉर्ट सर्किटचा करंट असणार आहे. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं बाकीच्यांना?
ओके, एकदम सिंपल होता हा. आपण फक्त इथं टोटल वॅटेज फाइंड आउट केले, आय म्हणजे करंट फाइंड आउट केलाय आणि शॉर्ट सर्किट करंट आपण इथं फाइंड आउट केलाय. फक्त एकच पॉईंट आय एस रूल प्रमाणे, ऍज पर द आय एस रूल, वन थिंग वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं जे सर्किट आहे ते फक्त 500 वॅट्स आहे. 800 वॅट किंवा त्यापेक्षा जास्त असतं तर आपण 2 सर्किट यूज केले असते, पण आपण काय केले, 500 वॅट असल्यामुळे फक्त एकच सर्किट इथं यूज केलेलं आहे. ओके. देन द सिलेक्शन ऑफ स्विच, मेन स्विच आपण मेन स्विच जो आहे आपला तो आपण इथं सिलेक्ट करणार आहे. ऍज ते कशावर सिलेक्ट होणार आहे, आपण जो वॅटेज इथं फाइंड आउट केलाय त्याच्यावर हे सगळे सिलेक्शन डिपेंड असणार आहे. सिलेक्शन ऑफ वायर वगैरे, सिलेक्शन ऑफ स्विच, सिलेक्शन ऑफ मेन स्विच, 250 वोल्ट 15 अँपियर डबल पोल आयर्न क्लॅड स्विच, आयसीडीपी. डबल पोल का वापरलाय, एक असणार आहे फेज साठी, एक असणार आहे न्यूट्रल साठी. त्यामुळे डबल पोल आपण स्विच इथे यूज केलेला आहे, ज्याचं व्होल्टेज 250 वोल्ट आणि करंट कॅपॅसिटी 15 अँपियर पर्यंत आहे. सिलेक्शन ऑफ वायर आपण आय एस रूल प्रमाणे हे वायर्स आपण यूज केलंय. पुढच्या लेक्चर मध्ये आपण ते आय एस रूल सुद्धा बघणार आहे. जर अल्युमिनियमचं आपण 250 वोल्ट जर वायर यूज करताना, म्हणजे 250 वोल्ट सिंगल फेज साठी यूज करत असताना अल्युमिनियम जर आपण कंडक्टर यूज केला तर त्याचं मिनिमम MM², MM जे असणार आहे म्हणजे मिलीमीटर, किती मिलीमीटरचा आपला हा वायर असणार आहे, त्याचं जे विड्थ असणार आहे किती मिलीमीटरचा असायला पाहिजे, हे आपण आय एस रूल प्रमाणे पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. इथं आपल्याला 1.4 mm डायमीटरचं अल्युमिनियम कंडक्टर 250 वोल्ट ग्लॅड वायर कॅपेबल ऑफ 9 अँपियर करंट इज सुटेबल, म्हणजे 9 अँपियर करंटचा 250 वोल्टला विथस्टँड होणारा 1.4 mm चा अल्युमिनियम 1.4 mm डायमीटर असणारा अल्युमिनियम कंडक्टर जो आहे TRS टाईप साठी, टब रबर शीट टाईप साठी आपण हा यूज करू शकतो आणि तो आपण इथे यूज करणार आहे फॉर द पर्पज ऑफ एस्टिमेशन. आपण हे सर्व बघत आहे. अदर डिटेल्स बघा, फ्रॉम डायग्राम आपल्याला डायग्राम मधून हे अदर डिटेल्स भेटतात. सिलिंग हाईट गिवन आहे 3.5 मीटर, बरोबर. तुम्हाला सगळं जे आहे थोडंसं कन्फ्युजन होत असेल, पण पुढे मी डायग्राम्स ड्रॉ केलेला आहे त्याच्यातून तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. अदर डिटेल्सवर फक्त एक नजर टाका. सिलिंग हाईट जी आहे ती 3.5 मीटर आहे. हाईट ऑफ हॉरिझॉन्टल रन फ्रॉम ग्राउंड फ्लोअर लेवल इज 3 मीटर, म्हणजे ग्राउंड फ्लोअर पासून जे आपले वायर्स रन होणार आहेत ते 3 मीटरवर असणार आहे. स्विच बोर्ड जे आहे ते ग्राउंड लेवल पासून 1.5 मीटरवर असणार आहे आणि मीटर बोर्डचं जे डिस्टन्स आहे ते 0.5 मीटर असणार आहे. सो डाऊनवर्ड रन आपला जो असणार आहे स्विच बोर्ड पर्यंत तो 1.5 मीटरचा असणार आहे आणि व्हर्टिकल रन जो आहे तो फक्त 0.5 मीटरचा असणार आहे. हे तुम्हाला जर लक्षात येत नसेल, हे समजलं, अदर डिटेल्स तुम्हाला लक्षात येते. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? अदर डिटेल्स तुम्हाला समजले की कन्फ्युजन झालं? ओके, काही प्रॉब्लेम नाही, रिपीट मी आता करत नाही. फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये आपल्याला काय पॉईंट दिलेत. पुढे मी डायग्राम डिटेलमध्ये ड्रॉ केलेला आहे, ते डायग्राम बघितल्यावर तुम्हाला ते पूर्णपणे समजेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, सिलिंग हाईट जी आहे ती 3.5 मीटर आहे, आपल्याला गिवन आहे. हे एकदम इम्पॉर्टंट आहे आपल्याला एस्टिमेशन करण्यासाठी अदर डिटेल्स. त्यामुळे ते व्यवस्थित बघा. हे जे वर सिलेक्शन ऑफ वायर, सिलेक्शन ऑफ स्विच होते ते ऍज पर आय एस रूल होते, ते एकदम सिम्पल आहेत. आय एस रूल मध्ये जे बसतात ते आपण डायरेक्टली इथं काय करतो, पुटअप करतो. पण अदर डिटेल्स जे आहेत ते एकदम इम्पॉर्टंट आहेत. ते थोडंसं फक्त बघा, तुम्हाला पुढे डायग्राम बघितल्यावर पूर्णपणे लक्षात येईल. सिलिंग हाईट जी आहे ती 3.5 मीटर आहे. हाईट ऑफ हॉरिझॉन्टल रन फ्रॉम ग्राउंड फ्लोअर, म्हणजेच काय, ग्राउंड फ्लोअर पासून तुमचे जे वायर्स रन होणार आहेत एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये, ते किती असणार आहे, 3 मीटरवर असणार आहे ग्राउंड फ्लोअर पासून. स्विचबोर्ड जो तुम्ही इन्स्टॉल केलाय तुमचा स्विचिंग पर्पज साठी, कंट्रोलिंग पर्पज साठी, तो ग्राउंड लेवल पासून 1.5 मीटर हाईटवर असणार आहे आणि मीटर बोर्डचे जे डिस्टन्स असणार आहे ते फक्त 0.5 मीटर असणार आहे. आणि डाऊनवर्ड रन याच्या थ्रू आपण फाइंड आउट करू शकतो की डाऊनवर्ड रन आपल्याला 1.5 मीटर असणार आहे आणि व्हर्टिकल रन ओके जो असणार आहे तो 0.5 मीटर असणार आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, पुढच्या डायग्राम मध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. इथं आपल्याला हे डायग्राम, लेआउट डायग्राम जे आहे आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये, हे ते आपल्याला ड्रॉ करून सांगितलेलं आहे. हे मी एक्सप्लेन करतो. आणि इथं इथं बघा, लेंथ ऑफ बॅटन इन मीटर, इथं मी ते तुम्हाला सगळ्या एक्सप्लेन केलंय. अदर डिटेल जे आहेत ते आपण इथं मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगतो. ओके, समजलं? हॅलो, अदर डिटेल जे आहेत ते पुढच्या डायग्राम मध्ये तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगणार आहे. फर्स्ट फोकस ऑन दिस. आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये आपल्याला एक डायग्राम शो केलेला आहे.
हा आपला रूम नंबर 1 आहे, दिस इज रूम नंबर 2 अँड दिस इज वरांडा. वरांडामध्ये आपल्याला एक एनर्जी मीटर आहे, एक मीटर बोर्ड आहे, स्विच बोर्ड 1 आहे ज्याच्या थ्रू हा लॅम्प L1 कंट्रोल होणार आहे. वायर्स परत इकडं पास आउट केलेले आहेत. स्विच बोर्ड 2 आहे ज्याच्या थ्रू एक ट्यूब, एक फॅन आणि एक L2 हा लॅम्प ऑपरेट होणार आहे. त्यानंतर वायर्स परत या साईडला रन झालेले आहेत. स्विच बोर्ड 3 आहे, याच्या थ्रू एक ट्यूब, एक फॅन आणि एक लॅम्प अशा पद्धतीने ते काय होणार आहे, कंट्रोल होणार आहे. हे आपल्याला वायरिंग डायग्राम दाखवलेला आहे, ऍक्च्युअल वायरिंग कनेक्शन डायग्राम इन आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये दाखवलेलं आहे. पण इथं वायर्स जे रन झालेले आहेत ते थोडं कन्फ्युज करू शकतात. त्यासाठी मी डिटेलमध्ये आणखीन एक डायग्राम ड्रॉ केलेला आहे, सेम असाच आयसोमेट्रिक व्ह्यूचा. तो मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो, म्हणजे तुम्हाला वायर कशा पद्धतीने रन झालेले आहेत, कशा पद्धतीने वायर कुठे गेलेला आहे हे तुम्हाला इथं समजेल. फक्त वायरिंग डायग्राम बघा, वायरिंग डायग्राम एकदम सिंपल आहे. हा डायग्राम सेम आपण मागच्या वेळी पण बघितलेला होता. Here meter board is connected. Okay, here is meter board connected in isometric view, and for the purpose of wiring diagram, here we shown it. Meter board is connected, phase and neutral. Two wires are given with a fuse connection. Then it is passed to the main switch. Main switch ला आपण त्याचं पास केलेलं आहे. इथं मेन स्विच आपल्याला दाखवलेला आहे, मेन स्विच बोर्ड. ओके, मेन स्विच बोर्ड मधून न्यूट्रल वायर जे आहे ते बघा, इथं न्यूट्रल वायर जे आहे ते डायरेक्टली लॅम्प L1 ला गेलेला आहे. त्याचा लिंक परत आपण इथं 3 पिन साठी आपण जो सॉकेट बोर्ड यूज करणार आहे तिथं आलेला आहे. त्याचा एक लिंक जो आहे तो डायरेक्टली L2, T1 आणि F1 मध्ये कनेक्ट आहे. त्यानंतर हा परत न्यूट्रलचा लिंक येऊन कुठे गेलेला आहे, स्विच बोर्ड 3 मध्ये लेफ्ट साइड 3 पिनला कनेक्ट झालेला आहे. आणि त्यानंतर हा लिंक परत जाऊन काय झालेला आहे, F2, L3 आणि T2 यासाठी यूज केलेला आहे. सेम फेज वायर बघा, फेज सिस्टीम मेन स्विच बोर्ड मधून डायरेक्टली SB1 मध्ये आलेला आहे, through which the lamp L1 is going to be controlled. Then this phase wire is passed towards the switchboard 2, in which the controlling of F1, L2 and T1 is done. Okay, इथं बघा आपल्याला हा फेज वायर इथं आलेला आहे आणि त्याची लिंक परत आपण काय केलेलं आहे, स्विचबोर्ड 3 साठी इकडं अप्लाय केलेलं आहे. आणि थ्रू धिस वी आर गोइंग टू कंट्रोल द इक्विपमेंट्स, म्हणजे F2, L3, L2, T1, L2, F1 जे आहे ते स्विचबोर्ड 2 आणि स्विचबोर्ड 3 थ्रू आपण कंट्रोल करणार आहे. इथं फॅनचा रेग्युलेटर सुद्धा आपल्याला इथं दाखवलेला आहे. आणि हे डायग्राम जे आहे ते मागच्या वेळी पण मी एक्सप्लेन केलं. फक्त एक फॉल्ट इथं आहे. काय फॉल्ट आहे कोण सांगू शकेल का? एक प्रॉब्लेम आहे, एक फॉल्ट आहे, एक लाईन तिथे इंडिकेट केलेली नाही. कोणती आहे लाईन ती? अर्थ आहे. गुड. अर्थिंग जे आहे ते आपल्याला शो केलेलं नाही. हे बघा इथं 3 पिन साठी जे अर्थिंग आहे ते डायरेक्टली आपल्याला काय करायला पाहिजे होतं, इथं एक लिंक प्रोव्हाइड करायला पाहिजे. लिंक थ्रू परत ते काय करायला पाहिजे होतं, मेन स्विच थ्रू त्याला ग्राउंड करायला पाहिजे होतं. ते आपल्याला इथं शो केलेलं नाही आहे. पण तुम्ही ज्यावेळी एक्झाम मध्ये तुम्ही ते डायग्राम ज्यावेळी अशा पद्धतीचं तुम्हाला क्वेश्चन विचारल्यावर डायग्राम ड्रॉ करता, त्यावेळी तुम्हाला हे अर्थिंग वायर शो करायला लागणार आहे. याचं डिटेलमध्ये मी पुढे तुम्हाला परत एक कनेक्शन डायग्राम जे आहे त्याचं पण मी एक डायग्राम लेआउट ड्रॉ केलेला आहे, ते तुम्हाला मी परत एकदा डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. ओके, हियर वायरिंग डायग्राम इज शोन ऍज पर द आयसोमेट्रिक व्ह्यू. ज्या पद्धतीने आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये इथं वायरिंग डायग्राम शो केलेला आहे तशा पद्धतीने मी वायरिंग डायग्राम इथं ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला आहे. सियर फर्स्ट वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द अर्थ पॉइंट. मी तुम्हाला मगाशी सांगितलं अर्थिंगचं जे वायरिंग आहे ते तुम्हाला शो करायला लागणार आहे. इथं बघा अर्थ पॉइंट आहे, अर्थ, फेज आणि न्यूट्रल अशी 3 कनेक्शन आपण मीटर बोर्डला दिलेले आहेत. ठीक आहे, एनर्जी मीटर आहे. त्यानंतर मेन स्विच बोर्ड आहे, इथं आपण ते परत पास आउट केलेलं आहेत, E, P आणि N, अर्थ, फेज आणि न्यूट्रल. पहिल्यांदा अर्थ वायर बघा, सिंपल मध्ये अर्थ वायर कनेक्ट केलेला आहे. मेन स्विच बोर्ड मधून जो अर्थ वायर आहे तो डायरेक्टली स्विच बोर्ड 2 ला कनेक्ट केलेला आहे आणि त्याचं लिंक एक जे आहे त्या अर्थ वायरचं परत घेऊन स्विच बोर्ड 3 ला कनेक्ट केलेलं आहे. वाय? बिकॉज अर्थ वायर इज यूज ओनली फॉर द पर्पज ऑफ 3 पिन. 3 पिन आपण जिथं कनेक्ट करून वेगवेगळे इक्विपमेंट तिथं कनेक्ट करणार आहे, मिक्सर, ग्राइंडर, फ्रीज, मोबाईल चार्जर, लॅपटॉप चार्जर वगैरे जे आपण कनेक्ट करणार आहे त्यासाठीच फक्त आपण अर्थ वायर देत असतो. कोणत्याही इक्विपमेंटला आपण अर्थिंग प्रोव्हाइड करतो का? इन्स्टॉल्ड इक्विपमेंटला अर्थिंग प्रोव्हाइड करतो का आपण? कोणत्याही पद्धतीच्या इन्स्टॉल्ड असणाऱ्या फॅन वगैरे, ट्यूब, फॅन, लॅम्प, ट्यूब याला आपण अर्थिंग प्रोव्हाइड करत नाही. आपण अर्थिंग कशाला प्रोव्हाइड करतो? एक्सटर्नल डिव्हाइसेस जे आपण स्विचबोर्ड थ्रू कनेक्ट करणार असतो, जे फ्रीज, मिक्सर, ग्राइंडर, मोबाईल चार्जर, लॅपटॉप चार्जर. मोबाईल चार्जरला नसतं अर्थिंग, लॅपटॉप चार्जरला अर्थिंग प्रोव्हाइड असतं, बरोबर? तर ह्याच्यासाठी आपण अर्थिंग यूज करतो. तर त्या अर्थिंगचं वायर कनेक्शन डायग्राम सिंपल मध्ये आपल्याला सांगितलंय बघा. अर्थ वायर जो आहे तो मेन स्विच बोर्ड मधून डायरेक्ट स्विचबोर्ड 2 ला आलाय आणि स्विचबोर्ड 2 मधून फक्त एक स्विचबोर्ड 3 ला तिथं लिंक प्रोव्हाइड झाली. सपोज दॅट
स्विचबोर्ड 4 जर असत असतं तर आपण काय केलं असतं, अर्थ वायरचं आहे त्याचं लिंक परत स्विचबोर्ड 4 ला एक आपण या साईडला कनेक्ट केलं असतं. पण आपलं स्विचबोर्ड जे 3 पर्यंतच आहेत म्हणून आपण 3 पिनच्या 3 पिनला तिथं फक्त कनेक्ट केले. स्विचबोर्ड 1 ला का कनेक्ट केला नाही अर्थ वायर? का केलं नाही तिथं? बरोबर, 3 पिनचं सॉकेट आपण तिथे यूज केलं नाही. बाय युझिंग दिस स्विचबोर्ड 1 वी आर गोइंग टू ओनली कंट्रोल द L1 लॅम्प. L1 लॅम्प तेवढंच आपण कंट्रोल करणार आहे म्हणून अर्थ वायर जो आहे तो स्विचबोर्ड 2 आणि स्विचबोर्ड 3 ज्यामध्ये 3 पिन सॉकेट इन्स्टॉल आहे तिथंच आपण अर्थ वायर टाकलेला आहे. बरोबर, इथपर्यंत समजलं अर्थ वायरचं? इथपर्यंत ओके गुड. देन फोकस ऑन दी न्यूट्रल वायर. न्यूट्रल वायर बघा आपण मीटर बोर्ड थ्रू एनर्जी मीटर थ्रू मीटर बोर्ड कडे आपण न्यूट्रल वायर इकडे पासआउट करून घेतलेला आहे. त्यानंतर न्यूट्रलचं एक लिंक, न्यूट्रल वायरचं जे कनेक्शन आहे ते पहिल्यांदा आपण कुठे प्रोव्हाइड केले, लॅम्प L1 ला प्रोव्हाइड केले. त्यानंतर याची एक लिंक बघा या साईडून आपण पास करून घेतले, इथं N न रिप्रेझेंट केले आणि ते न्यूट्रल वायर स्विचबोर्ड 2 ला प्रोव्हाइड केले. त्याचं एक लिंक जे आहे, द लिंक ऑफ दिस न्यूट्रल वायर अगेन पास आउट टुवर्ड्स द कंट्रोल्ड, म्हणजेच जे इक्विपमेंट आपण ट्यूब, फॅन आणि L2 लॅम्प जे प्रोव्हाइड केलेलं आहे त्याला पण आपल्याला काय करायला पाहिजे, जे त्याचं सर्किट आहे ते आपल्याला कम्प्लीट करायला पाहिजे. त्यासाठी जे स्विचबोर्ड 2 मधून न्यूट्रल वायर जे आहे ते इकडे पास करून घेतले आणि F1 ला, L2 ला आणि T1 ला आपण काय केले, ते न्यूट्रल वायर पास आउट करून घेतले. इथे तुम्हाला दिसत असेल L2 ला 2 वायर चालल्या आहेत, एक फेज आहे एक न्यूट्रल आहे. F1 मिडल साइडलाच आहे, एक फेज आणि न्यूट्रल वर वर्क होतोय आणि T1 सुद्धा फेज आणि न्यूट्रल वर इथून वर्क होतोय. त्यानंतर याची लिंक जी आहे ते न्यूट्रल वायरची परत आपण या साईडला घेतलेला आहे आणि इथून आपण काय केलेलं आहे, परत स्विचबोर्ड 3 ला इथं पास आउट करून घेतलेला आहे. इथून आपण ते घेतलेलं नाही आहे, डायरेक्ट आपण जे लिंक आहे ते लिंक डायरेक्ट आपण काय करतो, डायरेक्ट कनेक्ट करत असतो. त्यामुळे इक्विपमेंट मधून येत असताना डायरेक्टली इकडे न्यूट्रल वायर पास आउट करून घेतलेला आहे आणि परत इथून बघा न्यूट्रल वायर जो आहे तो परत लॅम्प L3, F2 आणि T2 ट्यूब T2 ला आपण काय केलंय, डायरेक्टली कनेक्ट केलंय. म्हणजेच L3 जो आहे, F2 जो आहे आणि T2 जो आहे तो काय करतो, फेज न्यूट्रल फेज न्यूट्रल फेज न्यूट्रल या कनेक्शन्स वर तो रन होत असतो, ऍक्टिव्ह होत असतो. तसं न्यूट्रल वायर या साईडला कनेक्ट केले. सेम डॅट आपण फेज वायर सुद्धा घेतलेला आहे. फेज वायर पहिल्यांदा काय केले बघा, स्विचबोर्ड 1 ला इथं पास आउट करून घेतलेला आहे. स्विचबोर्ड 1 ला, स्विचबोर्ड 1 थ्रू आपण काय केलेलं आहे, एक इकडे लिंक प्रोव्हाइड करून लॅम्प L1 कंट्रोल केलेला आहे आणि फेजचं जे लिंक आहे ते परत या साईडला पास आउट करून घेऊन फेज जे आहे ते इथं स्विचबोर्ड 2 मध्ये इन्सर्ट केलेला आहे. स्विचबोर्ड 2 मधून 1, 2, 3 हे फेज तुम्हाला 3 इथं दाखवत आहेत, P इथं लिहिलेलं आहे 1, 2, 3 हे फेज जे आहेत ते कुठे गेलेले आहेत, इकडं T1, F1 आणि L2 ला पास करून घेतलेला आहे. त्यानंतर या फेजची एक लिंक इथून आपण डायरेक्टली काय केले, स्विचबोर्ड 3 मध्ये पुटअप केले आणि तिथून परत P हे 3 फेज तुम्हाला इथं दिसत असतील, त्या थ्रू आपण हा F2, T2 आणि L3 हा कंट्रोल करतोय. समजतंय इथं? वायरिंग डायग्राम समजते का कशा पद्धतीने केलंय? आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये दाखवलंय. आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये तुम्हाला ह्या वायरिंग डायग्राम दाखवले. जर आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये बघायचं नसेल तर तुम्हाला एक सिंपल मध्ये इथं परत तुम्हाला एक डायग्राम मी ड्रॉ करून दाखवले बघा, वेगवेगळे कलर शेड्स यूज करून. इथं वर जे आहे ते सपोज स्लॅब आहे तुमचा आणि हे जे आहे ते वॉल आहे, ज्याच्यावर काय केले, स्विचबोर्ड माउंट केले आणि इथं इक्विपमेंट माउंट केले. एक आहे तो वरांडा, रूम नंबर 1 आणि हा रूम नंबर 2 आहे. एक लॅम्प L1, देन ट्यूब, लॅम्प, फॅन, ट्यूब, फॅन, लॅम्प, ट्यूब, फॅन, लॅम्प असं रूम नंबर 1 साठी आणि रूम नंबर 2 साठी इथं शो केलेला आहे. हे पण तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. इथं बघा पहिल्यांदा अर्थ वायर कडे आपण मूव्ह करूया. मीटर, एनर्जी मीटर आहे, मीटर बोर्ड आहे, तिथून ई जो आहे तो डायरेक्टली काय केलंय आपण इथं 3 पिनला पुटअप केलाय आणि त्याच एक लिंक जे आहे ते परत येऊन आपण इथं ह्या 3 पिनच्या अपसाइडच्या प्लग मध्ये, ओके, तिथं आपण काय केले, पुटअप केलेला आहे, ज्याच्या थ्रू अर्थिंग आपलं काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे, अर्थिंग सिस्टीम इथं एस्टॅब्लिश होणार आहे. समजते अर्थिंग? अर्थिंग समजते का? ओके. देन फोकस टुवर्ड्स द न्यूट्रल वायर. न्यूट्रल बघा कशा पद्धतीने कनेक्शन केले न्यूट्रलचं. न्यूट्रल डायरेक्टली आपण कशाला प्रोव्हाइड केले, लॅम्पला प्रोव्हाइड केले. त्यानंतर न्यूट्रल ब्ल्यू पेननं मी ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर न्यूट्रलचं लिंक जे आहे ते डायरेक्टली इकडे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि न्यूट्रलचं लिंक डायरेक्टली कुठं प्रोव्हाइड केलेलं आहे, 3 पिन सॉकेटच्या लेफ्ट साईडच्या पोर्टला आपण ते डायरेक्ट कनेक्ट केलेलं आहे. तिथून परत लिंक प्रोव्हाइड करून आपण फॅनला, ट्यूबला आणि
लॅम्पला ते प्रोव्हाइड केलेलं आहे न्यूट्रल वायर कनेक्शन, आणि तिथून परत लिंक घेऊन आपण काय केलंय स्विचबोर्ड 3च्या लेफ्ट साईडच्या टर्मिनलमध्ये 3 पिन सॉकेटला ते प्रोव्हाइड केले. आणि लाईक स्विचबोर्ड 3 कनेक्शन्स आर सेम ॲज स्विचबोर्ड 2 सारखेच हे स्विचबोर्ड 3 चे कनेक्शन सुद्धा आहेत. तिथून परत लिंक जो आहे तो ट्यूबला, लॅम्पला आणि फॅनला इथं प्रोव्हाइड केलेला आहे. बरोबर. न्यूट्रल वायर समजते. ओके. सी टुवर्ड्स फेज वायर. फेज कशाने कनेक्ट केले? फेज डायरेक्टली मीटर बोर्ड थ्रू मेन स्विच बोर्ड थ्रू काय केलेला आहे, स्विच बोर्ड 1च्या फर्स्ट टर्मिनलला प्रोव्हाइड केलाय. इथून हा लॅम्प जो आहे L1 हा लॅम्प तो इथं कंट्रोल होणार आहे. त्याची लिंक जी आहे ती डायरेक्टली स्विचबोर्ड 2च्या फर्स्ट टर्मिनलला स्विचच्या कनेक्ट केलेला आहे. इथून हा 1, 2, 3 हे 3 इक्विपमेंट ट्यूब, फॅन आणि लॅम्प ऑपरेट होणार आहेत. आणि या फेजची लिंक परत आपण काय केलेलं आहे स्विचबोर्ड 3 मध्ये कनेक्ट केलेला आहे, ज्याच्या थ्रू परत हे ट्यूब, हे फॅन आणि हे लॅम्प ऑपरेट होणार आहे. सपोज दॅट इफ स्विचबोर्ड 4 इज ऑल्सो इन्स्टॉल्ड फॉर द रूम नंबर 3 साठी जर स्विचबोर्ड 4 आपण इकडे इन्स्टॉल केला असता तर फेज वायर काय केलं असतं, परत इथून लिंक ज्या पद्धतीने इथून बघा या साईडला स्विचबोर्ड 3 ला घेतलेला आहे तसाच लिंक आपण काय केलं असतं इकडे स्विचबोर्ड 4 ला पण प्रोव्हाइड केला असतं. समजतंय? ओके. हे काय आहे, वायरिंग डायग्राम आहे. हे काय आहे, आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये ड्रॉ करायचं जे तुम्हाला डायग्राम आहे ते डायग्राम आहे. हे जे 2 डायग्राम होते, वायरिंग डायग्राम आणि हे कनेक्शन डायग्राम, हे जे होते ते तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी सांगितलेलं. आपल्याला बुक मध्ये अशा पद्धतीने हे दोन्ही डायग्राम इथं शो केलेले आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे. सिम्पल मध्ये तुम्हाला इथं किती नंबर ऑफ वायर्स गेल्यात आणि काय झालं हे तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी काय केलं तुम्हाला हे वायरिंग डायग्राम सेपरेटली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. देन आपल्याला परत काय ड्रॉ करायला लागणार आहे, आता आपण एस्टिमेशन करणार आहे. त्यासाठी आपण वायर कुठलं यूज करायचं हे ठरवलं आहे. त्यानंतर मेन स्विच बोर्ड कुठला यूज करायचा, किती अँपियर किती वोल्टचा यूज करायचा ते आपण ठरवलेलं आहे. त्यानंतर आयसोमेट्रिक व्ह्यू बघितलेला आहे, कनेक्शन डायग्राम आता आपल्याला माहित आहेत. आता आपल्याला काय करणार लागणार आहे, बॅटन लागणार आहे फॉर द पर्पज ऑफ वायरिंग पर्पज साठी आपल्याला काय लागणार आहे, बॅटन लागणार आहे. पण ते बॅटन भरपूर सारं आणून चालणार आहेत का? नाही. आपल्याला काय करायला लागणार, त्याची लेंथ मेजर करायला लागणार आहे. बरोबर ना? ठीक आहे. लेंथ आपल्याला मेजर करायला लागणार आहे. एकदम सिंपल आहे बघा. आपल्याला मगाशी मी तुम्हाला एक सांगत होतो की जे आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत, अदर डिटेल्स, सिलिंग हाईट वगैरे मगाशी मी तुम्हाला सांगालतो, हे तुम्हाला कन्फ्युज झालं ते आपण इथं बघणार आहे. या या डायग्राम मध्ये तुम्हाला ते समजेल. लेंथ ऑफ बॅटन मीटर आपल्याला काय सांगितलंय, 3 रूम आपल्याला सांगितलं, सॉरी 2 रूम सांगितल्यात आणि एक वरांडा इथे आहे. बरोबर. आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केला. हे बघा, हा आपला वरांडा आहे, हा रूम नंबर 1 आहे आणि हा रूम नंबर आपला 2 आहे. बरोबर. हाईट किती आहे म्हणून सांगितलेलं आपल्याला, 3.5 मीटरचा हाईट आहे, इंडिकेट केलेला आहे. बरोबर. त्यानंतर लेंथ इंटू ब्रेथ किती आहे एका रूमची, 5 × 5 मीटर आहे. बरोबर आहे. घेऊन आहे ना आपल्याला 5 × 5 मीटरचं आपल्याला रूम्स आहेत आणि 5 × 3 मीटरचं काय आहे, आपला वरांडा आहे. बरोबर का? समजते का हे? ओके. ठीक आहे. इथं बघा, 3.5 मीटर हाईटचं आपलं काय आहे, सिलिंग आहे. बरोबर. इथं सिलिंग आहे. हा पोर्शन कशाचा आहे, स्लॅब एरियाचा, म्हणजे सिलिंगचा हा पोर्शन आहे आणि हा पोर्शन कशाचा आहे, वॉलचा आहे. बरोबर. तर 3.5 मीटरवर आपला सिलिंग आहे इथं, स्लॅब पोर्शन. त्यानंतर आपल्याला काय सांगितलंय, जे रनिंग वायरिंग असणार आहे ते किती असणार आहे, 3 मीटरवर असणार आहे. रनिंग वायरिंग म्हणजे काय, स्विचबोर्ड 3 मधून स्विचबोर्ड 2 म्हणजेच रूम नंबर 1 मधून रूम नंबर 2 मध्ये ज्यावेळी आपण वायर्स पासआउट करत असतो त्यावेळी एका ठराविक हाईटला आपण ते पासआउट करतो, तुम्हाला माहित आहे. तर त्याचा हाईट किती असणार आहे, 3 मीटर असणार आहे. मग हे 3 मीटर सोडलं तर अपवर्ड रन किती असणार आहे आपला, फक्त 0.5 असणार आहे. बरोबर. स्विचबोर्ड जो आहे तो कितीला इन्स्टॉल केलाय, ग्राउंडच्या हाईट पासून 1.5 मीटरला इथे इन्स्टॉल केला. इथं बघा, इथं शो केलेला आहे. स्विचबोर्ड जो आहे तो 1.5 मीटरवर शो काय केलंय, सेटअप केलेला आहे. मग वरच्या साईडला आपला किती हाईट राहणार आहे, परत इथं बरं 1.5 राहणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? समजते हे समजते का ते मला सांगा. कुणाला समजलं नाही? हॅलो. सगळ्यांना समजलं?
राजवर्धन, नरके, नरके आहे का रे? शिवराज, अर्नेस्ट, समजलं का? आणखीन एकदा सांगतो, व्यवस्थित ऐकला. आपल्याला गिवन आहे 3.5 मीटरचं हाईट जे आहे ते आपल्याला गिवन आहे. आपण जे कंड्यूट रन करतो म्हणजे वायर्स एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये ट्रान्सफर करत असतो त्यावेळी एका ठराविक हाईटला करत असतो. तुम्हाला माहित आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये पण सध्या बघू शकता. तर त्याचा हाईट किती आहे? 3 मीटर आहे, जे इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. स्विचबोर्ड जे आपण इन्स्टॉल करतो ते एवढ्या उंचीवर करून चालेल का? 3 मीटरच्या उंचीवर आपल्याला किती करायला पाहिजे? 5 फूट पर्यंत करायला पाहिजे, बरोबर. 4.5 फूट पर्यंत करायला पाहिजे. आपण ते किती केलंय? 1.5 मीटर पर्यंत केलेलं आहे. 1.5 मीटर म्हणजे किती फूट होतोय रे? 5 फीट होते, बरोबर का? 4.5 फीट होते म्हणजे 4.5 फूट होते. त्या फूटला आपण काय केलं? स्विचबोर्ड 3 इथं इन्स्टॉल करून ठेवलंय. हे एकदम इम्पॉर्टंट आहे मेजरमेंट. का मेजरमेंट इम्पॉर्टंट आहे? कारण की आपल्याला काय करायचं आता, पॅटर्नची जी लेंथ आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आपल्याला माहित आहे एक रूम 5x5 मीटरचा आहे, दुसरा रूम 5x5 मीटरचा आहे, आणि जे आपलं वरांडा आहे ते किती आहे? 5x3 मीटरचा आहे. म्हणजे 3 असा आणि 5 मीटर अशा पद्धतीने आहे, बरोबर. आता इथं बघा, एनर्जी मीटर, मीटर बोर्ड आहे. मीटर बोर्ड मधून जे पुढं सिलिंग रोडची हाईट आहे तिथं आपण जिथपर्यंत आपण हे वायर रन करणार आहे ते किती आहे? 1.5 मीटरवर हे इन्स्टॉल आहे. त्यानंतर मेन बोर्ड आणि स्विच बोर्ड 1 मधला हा जो डिस्टन्स आहे तो तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करायचा, हे तुम्हाला दिलेला नाही आहे, बरोबर. 1.8 मीटर पर्यंत आपण ठेवलेला आहे. 1.2 पर्यंत पण तुम्ही ठेवू शकता, हे बरोबर आहे का? 3-5 1.5 मीटर पर्यंत तुम्ही ठेवू शकता, 1.8 मीटर पर्यंत पण तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर अपवर्ड रन जे आहे स्विच बोर्ड 1 पासून ते किती असणार आहे? इथपर्यंत 1.5 असणार आहे. इथं तुम्हाला ते व्यवस्थित दिसू शकेल. किती असणार आहे? 1.5 असणार आहे. त्या पद्धतीने हा 1.5 आहे. त्यानंतर जिथून आपले वायर्स रन होणार आहेत त्याच्यावर आपली हाईट किती असणार आहे? 0.5 असणार आहे. ते 0.5 आहे. त्यानंतर हे डिस्टन्स आपलं 3 मीटर आहे. तर आपल्याला लॅम्प जो आहे तो मिडललाच इन्स्टॉल करायला लागणार, म्हणून हा 1.5 मीटर इथे इन्स्टॉल केलाय, म्हणजेच इथं रन दाखवलाय. आपला टोटल लेंथ किती आहे? असा 3 मीटर आहे, बरोबर. आपण लॅम्प कुठं इन्स्टॉल करणार? एका साईडला इन्स्टॉल करणार का? नाही, आपण सेंटरलाच इन्स्टॉल करणार. मग सेंटर पॉईंट किती झाला? 1.5 मीटर इथपर्यंत झालं. देन इकडे बघा, इथून तुम्हाला 0.5 मीटरचं इथं ग्रिप भेटेल. तिथून ज्यावेळी रूम नंबर 1 मध्ये तुम्ही काय करणार? एंट्री करशील रूम नंबर 1 मध्ये. हा एकूण रूम कितीचा आहे तुमचा? अरे एकूण रूम कितीचा आहे असा? 5 मीटरचा आहे. स्विच बोर्ड 2 तुम्ही कुठे इन्स्टॉल करणार? सेंटरला इन्स्टॉल करणार. म्हणजे हा रन किती झाला तुमचा? 2.5 मीटरचा झाला. तिथून या या रनिंग वायर पासून डाऊनवर्ड साईडला स्विच बोर्ड 2 किती मीटरवर इन्स्टॉल केलाय? 1.5 मीटरवर हा इन्स्टॉल केलाय. अपवर्ड रन किती आहे तुमचा? डाऊनवर्ड रन जे मगाशी अदर डिटेल्स मध्ये आपण बघत होतो, डाऊनवर्ड रन आपला 1.5 मीटर आहे, बरोबर. डाऊनवर्ड रन 1.5 मीटर आहे आणि अपवर्ड रन किती आहे? 0.5 मीटर आहे, बरोबर. तो 0.5 मीटर इथं आपला आहे. तिथून आपण काय केलं? लॅम्प फॅन आणि ट्यूब इन्स्टॉल करायला. हा पण आपला डिस्टन्स किती आहे? 5 मीटरचाच आहे. फॅन आपण सेंटरलाच इन्स्टॉल करणार, म्हणजे हा 2.5 झाला. त्यानंतर पुढे आपण इन्स्टॉल केलाय तो पण 2.5 मीटरचा झाला. आणि लॅम्प जो एक्सटेंड केलाय खाली तो कितीचा झाला? 0.5 मीटरचा झाला. सेम परत आपला असं डिस्टन्स किती आहे? 5 मीटरचा आहे. सेंटर पॉईंट पासून हा किती असणार आहे? 2.5 मीटर असणार आहे. आणि एक्सटेंड केलेला ट्यूब किती असणार आहे? 0.5 चा असणार आहे. परत बघा, लिंक जे आहे ते आपण इथून कंड्यूट परत आपण बॅटन वायर टाकणार आहे दुसऱ्या स्विचबोर्ड 3 पर्यंत. आपला रूम इथपर्यंत संपतो, म्हणून हा 2.5 मीटरचा डिस्टन्स इथं शो केलाय. रूम नंबर 2 इथून स्टार्ट होतो इकडं, बरोबर. तो 2.5 मीटरचा शो केलेला आहे. त्यानंतर स्विचबोर्ड 3 जो आहे तो 1.5 मीटरवर इथे इन्स्टॉल केलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता तो. ठीक आहे. स्विचबोर्ड 3 1.5 मीटर. डाऊनवर्ड रन आपला जो आहे तो 1.5 मीटर आहे, तो इथं शो केलेला आहे. अपवर्ड रन जो आहे तो 0.5 मीटर आहे, तो पण इथं शो केलेला आहे. त्यानंतर याच्यासारखा सेम F2 जो आहे तो सेंटरला फिक्स केलाय, बरोबर. असा पण आपला 5 मीटर आहे आणि असं पण आपलं 5 मीटर आहे. ते काय केलंय? 2.5 मीटरवर आपण इथं इन्स्टॉल केलेला आहे F2 फॅन. त्यानंतर पुढे 2.5 मीटरवर आपण काय केले? लॅम्प L3
इन्स्टॉल केलेला आहे जो 0.5 मीटरने एक्सटेंड केलेला आहे. सेम आपण ट्यूब T2 पण इथं शो केलेला आहे, ज्याचं जे आहे लेंथ ते 2.5 मीटर असणार आहे सेंटर पासून आणि एक्सटेंड जो आहे तो 0.5 मीटर पर्यंत असणार आहे. हे समजते डायग्राम तुम्हाला? लेंथ ऑफ बॅटन इन मीटर, मीटर मध्ये आपण बॅटन इथं करायचं काम केले, हे समजते? हॅलो, हे समजते पॉइंट? कन्फ्यूज झाला का? हॅलो राजवर्धन, समजलं नाही पॉइंट? हे समजलं? बाकीच्यांना एकदम सिंपल आहे, हे फक्त कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. आपल्याला फक्त रिक्वायर्ड काय आहे, आपल्याला टोटल आपली हाईट किती आहे, त्यानंतर आपण वायर रन किती मीटरवरून केलाय ग्राउंड फ्लोअर मधून, आणि स्विचबोर्ड कुठं किती मीटरवर इन्स्टॉल आहे. सगळे स्विचबोर्ड बघा 1.5 मीटरवर इन्स्टॉल आहे रन पासून. अपवर्ड रन प्रत्येक ठिकाणी आपला 0.5 आहे, इथं पण 0.5 आहे, इथं पण 0 आहे, 0.5 इथं पण 0.5. सेम T1 चा पण 0.5 असणार आहे, T2 चा पण 0.5 असणार आहे. त्यानंतर इथं हे पण सिंपल आहे बघा, तुमचा मिडल पॉइंट काय आहे. समजा जर 6 मीटरचं तुमचं जर लेंथ अँड टू ब्रेथ असत असतं 6 मीटरचं, तर इथं डिस्टन्स किती आला असता रे? 3 मीटर आला असता, कारण की आपल्याला हे आहे ते सेंटरला इन्स्टॉल करायचं आहे. आणि 6/2 केल्यावर आपल्याला किती भेटतं? 3 भेटतं. आता आपलं किती आहे? 5 मीटरचं टोटल आहे ना हे किती आहे? 5 मीटरचं आहे ना, बरोबर? म्हणून फॅनच्या राईट साईडला 2.5 झालं डिस्ट्रीब्यूट आणि लेफ्ट साईडला 2.5 मीटर डिस्ट्रीब्यूट झाले. असा हा टोटल स्पॅन हा टोटल स्पॅन 5 मीटरचा आहे. समजते का हे? समजते का अर्नेस्ट, शिंदे, पाटील, हुक्किरे? ओके, सिंपल आहे एकदम, हे फक्त कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. बघा आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलंय, टू फाइंड ऍक्च्युअल लेंथ ऑफ बॅटन. आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे? लेंथ ऑफ बॅटन फाइंड आउट करायचं आहे. फ्रॉम मीटर बोर्ड टू मेन बोर्ड 0.2 मीटर आहे. डाऊनवर्ड रन 1.5 मीटर आहे. हॉरिझॉन्टल रन फ्रॉम स्विच बोर्ड 1. आता हे जे रन आहेत ते प्रत्येक पॉइंट साठी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. मीटर बोर्ड पासून मेन बोर्ड पर्यंत सांगितले. डाऊनवर्ड रन अबव मेन बोर्ड, अबव मेन बोर्डच्या बघा हा मेन बोर्ड आहे, इथून डाऊनवर्ड रन किती आहे? डाऊनवर्ड रन इथून घ्यायचा. ओके, अपवर्ड रन म्हणल्यावर काय बघायचं? इथं एक पॉईंट लक्षात घ्या, डाऊनवर्ड रन ज्यावेळी म्हणतो त्यावेळी या पॉईंट पासून खालच्या साईडला बघायचं, आणि अपवर्ड रन ज्यावेळी म्हणतो त्यावेळी या पॉईंट मधून वरच्या साईडला बघायचं. आलं लक्षात? इथं बघा तुम्हाला काय सांगितलंय, डाऊनवर्ड रन अबव मेन बोर्ड. मेन बोर्ड कुठं आहे तुमचा? इथं आहे मेन बोर्ड. किती आहे? 1.5 मीटरचं डिस्टन्स आहे, बरोबर? इथं बघा 1.5 मीटरचा हा डिस्टन्स तुम्हाला दिसेल. हॉरिझॉन्टल रन फ्रॉम मेन बोर्ड टू SB1. हॉरिझॉन्टल रन बघा, हा हॉरिझॉन्टल रन आहे मेन बोर्ड टू SB1. किती आहे? 1.8 मीटर. हा अज्युम केलेला आहे डायरेक्टली. इथं ते तुम्हाला दिसेल 1.8 मीटर, बरोबर आहे का? समजतंय का? ओके, इथं बघा फ्रॉम SB1 टू लॅम्प L1 सांगितले. फ्रॉम SB1 टू लॅम्प L1 किती किती असणार आहे बघा? SB1 पासून इथंपर्यंत 1.5 असणार आहे, बरोबर? कारण की आपल्याला माहित आहे स्विचबोर्ड जे आहे ते 1.5 मीटरच्या डिस्टन्सवर इथून इन्स्टॉल केलेले आहेत, त्यामुळे हा 1.5 असणार आहे. हा आयसोमेट्रिक मध्ये तुम्हाला दिसत आहे म्हणून थोडंसं कन्फ्युज होईल, पण ते इथं अशासारखाच असणार आहे तो, जर आपण राईट व्ह्यूनं त्याला बघितलं तर. हा 1.5 प्लस हा 0.5 आणि हा सेंटर 1.5 म्हणजे किती असणार आहे? SB1 टू L1 चा तुम्हाला बॅटन लागणार आहे, तो किती असणार आहे? हा बघा 1.5, 0.5, 1.5, 1.5, 0.5 आणि हा 1.5. एकूण जे आपल्याला डिस्टन्स लागणार आहे ती आपण पुढे कॅल्क्युलेट करणार आहे. देन हॉरिझॉन्टल रन फ्रॉम मेन बोर्ड टू SB2. आता हॉरिझॉन्टल रन फ्रॉम मेन बोर्ड म्हणजे इथून बघायचं. आता मेन बोर्ड तुम्ही इथपर्यंत कंड्यूट आता इथं टाकून घेतलेला आहे बघा, हा कंड्यूट तुमचा लेंथ अक्वायर झालेला आहे. आता मेन बोर्ड टू ज्यावेळी तुम्ही SB2 बघत असता त्यावेळी कुठून बघायचं? इथून बघायचं. मेन बोर्ड टू SB2 किती डिस्टन्स आहे सांगा बघूया? हा 0.5 प्लस हा 2.5, बरोबर आहे का? बघा मेन बोर्ड हॉरिझॉन्टल रन आहे ना, हॉरिझॉन्टल रन म्हणजे हा हॉरिझॉन्टल रन, याला म्हणायचं हॉरिझॉन्टल रन. हे जे रन होत आहे याला म्हणायचं हॉरिझॉन्टल रन. ओके, हा अपवर्ड रन, हा डाऊनवर्ड रन आणि ह्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल रन. इथे आहे बघा हॉरिझॉन्टल रन फ्रॉम मेन बोर्ड टू SB2. मेन बोर्ड टू SB2 0.5 प्लस 2.5 आहे, बरोबर?
0.5 प्लस 2.5 आहे. आता बघा डाऊनवर्ड रन अबव SB2. आता SB2 ला आपण इथं आले बरोबर. इथं काय सांगितले डाऊनवर्ड रन अबव SB2 म्हणजे इथून डाऊनवर्ड रन किती आहे SB2 पर्यंत तुमचा 1.5 मीटर आहे ना. दिसेल तुम्हाला इथं डाऊनवर्ड रन. हा कुठला आहे डाऊनवर्ड रन. या पॉइंट पासून खाली जो येईल तो डाऊनवर्ड रन. या पॉइंट पासून वरच्या साईडला असेल तो अपवर्ड रन आणि या पॉइंट पासून हॉरिझॉन्टल मग लेफ्ट असू दे किंवा राईट साईडला असू दे तो काय असणार तुमचा हॉरिझॉन्टल रन असेल. ते तुम्हाला इथं दिसेल डाऊनवर्ड रन. वर्टिकल रन अबव SB2 अँड अलॉंग द सिलिंग अप टू फॅन म्हणजे SB2 पासून फॅन पर्यंत तुमचं किती असणार आहे बघा. इथून बघा हा 0.5 असणार आहे आणि त्यानंतर F1 पर्यंत हा 2.5 असणार आहे म्हणजे 0.5 प्लस 2.5 असणार आहे. बघा तुम्हाला दिसेल 0.5 प्लस 2.5. अशा पद्धतीनं हे सगळे फ्रॉम F1 टू L2 इथं एवढं एक्सप्लेन करतो. पुढचं तर सेमच असणार आहे. ओके फॅन F1 टू L2 किती असणार आहे. फॅन F1 टू L2 किती असणार आहे. हा 2.5 मीटर प्लस हा 0.5 बरोबर आहे का बघा. 2.5 प्लस 0.5 इथं दिसेल. देन फ्रॉम F1 टू L2 सॉरी इथं L2 नाही हे T1 आहे. इथं त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक झालाय. F1 टू T1 बघा किती आहे. हा बघा F1 टू T1 किती आहे रे 2.5 हा डिस्टन्स आणि हा वर्टिकल डिस्टन्स 0.5. इथं ॲरोनं मी शो केलेला आहे 0.5 म्हणजे 2.5 प्लस 0.5 असणार आहे. बघा इथं 2.5 प्लस 0.5. हॉरिझॉन्टल रन फ्रॉम SB2 टू SB3 बघा सेमच असणार आहे. आता SB2 पासून SB3 पर्यंत किती हॉरिझॉन्टल रन असणार आहे. या पॉइंट पासून 2.5 प्लस 2.5 ओके 2.5 प्लस 2.5 इथं दिसेल तुम्हाला बरोबर. आणि हा जे खालचे जे तुम्हाला रिडिंग दिसत आहेत खालचे जे मीटर डिस्टन्स दिसत आहेत ते ऍज पर रूम नंबर 1 असणार आहे. ओके ते काय असणार आहे डाऊनवर्ड रन किती असणार आहे 1.5 वर्टिकल रन 0.5. त्यानंतर या पॉईंट पासून म्हणजे स्विचबोर्ड 3 पासून तुमचं फॅन किती असणार आहे 0.5 प्लस 2.5 सेम याच्यासारखाच. त्यानंतर फॅन पासून L3 किती असणार आहे 2.5 प्लस 0.5 आणि T2 जो असणार आहे तो किती असणार आहे 2.5 प्लस 0.5 तुम्हाला इथं दिसेल. 2.5 प्लस 0.5 बघा फॅन पण दिसेल इथं हॉरिझॉन्टल रन दिसेल. समजते हे ओके एकदम सिंपल आहे. युट्यूबला परत मी व्हिडिओ हे टाकणार आहे तुम्ही बघा आणखीन एकदा. जर तुम्हाला वाटत असेल तर फिजिकल ज्यावेळी आपण भेटू त्यावेळी जर तुम्हाला हे पॉईंट समजलं नसेल तर मी आणखीन एकदा समजावून सांगतो. थोडंसं हे एकदम सिंपल आहे फक्त लक्षात व्यवस्थित यायला पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं. ओके आणखीन एक पॉईंट बघा इथं एक्सप्लेन करण्यासारखं आहे. इथं जे आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे ते पण आपण एकूण पण कॅल्क्युलेट करू शकत होतो पण आपण कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे का कारण की आपलं जे बॅटनचं जे लेंथ आहे बॅटनचं जे लेंथ आहे ते आपण इथं कॅल्क्युलेट बघणार आहे. पण ब्रिथ आणि हाईट पण जे आहे विड्थ आणि हाईट ते पण आपल्याला काय करायचं आहे इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हे कशावर डिपेंड असणार आहे तर नंबर ऑफ वायर्स पासिंग फ्रॉम दॅट बॅटन मधून जेवढे नंबर ऑफ वायर्स ते पास आउट होणार आहेत त्याच्यावर हे काय असणार आहे तुमचं डिस्टन्स काय असणार आहे डिपेंड असणार आहे. जर 2 किंवा 3 वायर पास आउट होत असतील तर तुम्ही 13 गुणिले 13चा वापरू शकता. जर 5 ते 6 फ्लो वायर्स पास आउट होत असतील तर 25 गुणिले 13चं तुम्ही बॅटन काय करू शकता यूज करू शकता. त्यासाठी हे सिंपल मध्ये तुम्हाला मी पुढं सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करतो. म्हणजे किती नंबर ऑफ वायर्स इथं पुढे एक डायग्राम आहे बघा परत मी ते आयसोमेट्रिक व्ह्यू दाखवलेला आहे. इथं तुम्हाला दिसेल जे इथं असं ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे ते तुम्हाला काय दिलेलं आहे कंड्यूटची साईज दिलेलं आहे म्हणजे त्या बॅटनची साईज दिलेली आहे. ओके आणि ब्रॅकेटमध्ये जे आहे ते नंबर ऑफ वायर्स पासिंग फ्रॉम दॅट लाईन किती असणार आहे ते तुम्हाला इथं शो केलेलं आहे. इथं बघा SB2 ला आहे ते काय आहे 44 mm इंटू 13 mm चं तुम्हाला इथं काय लागणार आहे बॅटन लागणार आहे. मग 44 mm मधून पास होणारे नंबर ऑफ वायर्स किती असणार आहेत ते तुम्हाला मी इथं शो केलेलं आहे. हे तुम्ही एक्झाम मध्ये ज्यावेळी तुम्हाला हे क्वेश्चन विचारतील त्यावेळी तुम्हाला हे बॅटन साईज इन MM अँड नंबर ऑफ वायर्स हे तुम्हाला ड्रॉ करण्याची गरज नाही आहे. हे फक्त तुम्हाला मी समजण्यासाठी हे ड्रॉ करून दाखवलेलं आहे. ओके ते आपण पुढे बघूया. इथंपर्यंत झालं. टोटल लेंथ आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे बघा. इथं 13 mm ते दिसतील तुम्हाला 13 mm 13 mm 25 mm दिसेल 19 दिसेल 13 आहे 44 आहे 31 आहे 13 13 13 38 25 13 13 तर 13 गुणिले 13चे किती लागतील ते इथं कॅल्क्युलेशन ऍडिशन केलेलं आहे. फक्त इथं तुम्हाला दिसेल 0.2 प्लस 1.5 13चे बघा फक्त
0.2 प्लस 1.5 प्लस 3 बरोबर आहे. 0.2 प्लस 1.5 प्लस 3 असं पुढे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ते बाकीचे पण इथं बघा जिथे जिथे तुम्हाला 13 दिसतील ते सगळे इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानंतर 19 mm चे एकूण किती आहेत ते इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. 25 mm इंटू 13 mm 25 mm इंटू 13 mm चे किती लागणार आहेत ते पण इथे कॅल्क्युलेट करून सांगितले आहे. सेम 31 साठी 38 साठी आणि 44 साठी तुम्हाला काय केलंय कॅल्क्युलेट करून सांगितलेलं आहे. बरोबर. 44 ची किती दिसतात बघा एकूण इथं 44 चं एकच दिसेल. ठीक आहे. 44 चं किती आहे बघा 1.5 मीटर आहे. 44 चं इथं एकच आपल्याला डाऊनवर्ड रन अबोव SB2 डाऊनवर्ड रन अबोव SB2 म्हणजे इथं जे आहे ते तुम्हाला फक्त इथं आपल्याला 44 mm चं वायर आपल्याला इन्सर्ट करायचं. सॉरी 44 mm चे बॅटन इथं आपण घेणार आहे कारण की नंबर ऑफ वायर्स पासिंग फ्रॉम दॅट लाईन काय असणार आहे जास्त असणार आहेत. त्यामुळे इथं 44 mm चं घेतलेलं आहे आणि त्याचा एकूण डिस्टन्स किती असणार आहे 1.5 असणार आहे. एकाच ठिकाणी फक्त 44 चं यूज केले त्यामुळे 44 चं जे आहे ते एकूण 1.5 मीटर एवढंच बॅटन आपल्याला लागणार आहे. प्लस अलाउिंग 20% ऑफ वेस्टेज अँड जॉईंट्स म्हणजे जॉईंट आणि वेस्टेज धरून तुम्हाला काय करायला लागणार आहे 20% आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आहे. म्हणजे 21.7 चा 20% 4.3 ते त्याला ऍड करायला लागणार आहे. 3.5 मीटरचा 20% 0.7 ते तुम्हाला ऍड करायला लागणार आहे आणि टोटल तुम्हाला बॅटन ज्यावेळी तुम्ही खरेदी करत असता त्यावेळी एवढं तुम्हाला 20% वेस्टेज धरून तुम्हाला काय करायला लागणार आहे खरेदी करायला लागणार आहे. हे आपण एस्टिमेशन काढावे. ओके. देन लेंथ ऑफ 19 mm कंड्यूट. ओके. 19 mm चे कंड्यूट जे असणार आहे फॉर क्रॉसिंग फ्रॉम वरांडा टू रूम नंबर 1 आणि रूम नंबर 1 टू रूम नंबर 2 म्हणजे वरांडा टू रूम नंबर 1 मध्ये ज्यावेळी आपण वायर पासआउट करत असतो त्यावेळी आणि रूम नंबर 1 मधून रूम नंबर 2 मध्ये पासआउट करताना 0.3 मीटर 0.3 मीटरचे काय लागणार आहे कंड्यूट लागणार आहे. इथं आपण बॅटन यूज केले. इथं खाली कंड्यूट तुम्हाला लागणार आहे ते किती लागणार आहे ते पण तुम्हाला इथं शो केलेलं आहे. ओके. देन टोटल लेंथ ऑफ कंड्यूट इज 0.6 mm. समजलं इथंपर्यंत. त्यानंतर आपल्याला माहित आहे आपण काय केलं बॅटनची साईज बॅटन आपल्याला किती मीटर मध्ये लागणार आहे ते आपण इथं फाइंड आउट केले. बरोबर आहे. लाईक दॅट आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे थ्रू दॅट बॅटन वरून आपल्याला किती MM चे केबल आपल्याला लागणार आहे ते सुद्धा इथं काय केलेलं आहे मेजर केलेलं आहे. ओके. त्यातून किती वायर्स पासआउट होतात हे तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागणार. त्या वायरिंग डायग्राम वरून आपल्याला ते समजू शकतं. आणि इनटू लेंथ ऑफ बॅटन म्हणजे बॅटनची जी लेंथ आहे त्याच्यावर तुम्ही काय करू शकता हवा बॅटनची लेंथ इथं डायरेक्ट कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके. 21.7 3.5 4.8 3 मीटर जे आहे ते डायरेक्टली इथं घेतलेलं आहे. प्लस त्या कंड्यूट मधून पास होणारे नंबर ऑफ लाईन्स किती असणार आहेत हे तुम्हाला इथं रिप्रेझेंट केलं आहे. म्हणजे 21.7 च्या बॅटन मधून 2च वायर पासआउट होणार आहेत. ते वायर्स कुठले असणार आहेत ते इथं इंटू 2 करायचं म्हणजे 21.7 इंटू 2 तेवढं वायर आपल्याला त्या कंड्यूटसाठी त्या बॅटनसाठी लागणार आहे. सेम जिथे तुम्हाला 3 मीटरचं बॅटन लागणार आहे तिथे आपल्याला एकूण 5 वायर्स पासआउट होणार आहेत. ते 5 गुणिले 3 अशा पद्धतीने इथे कॅल्क्युलेशन करून लेंथ ऑफ वायर फेज आणि न्यूट्रल या दोन्हीसाठी हे असणार आहे. ओके. फेज आणि न्यूट्रल या दोन्हीसाठी हे असणार आहे. प्लस ज्यावेळी तुम्ही हे कॅल्क्युलेट करशील तर 50% ऑफ वेस्टेज हे तुम्हाला आणि कनेक्शन्स आणि 50% ऑफ वेस्टेज हे पण तुम्हाला अज्युम करायला लागणार आहे. ते त्याला काय करायला लागणार 108.8 आहे हे 108.8 मीटरचा 15% 16.2 मीटर ते काय करायला लागेल तुम्हाला ऍड करायला लागेल आणि राऊंड फिगर 125 मीटर फॉर फेज ऑल्सो अँड फॉर न्यूट्रल ऑल्सो म्हणजे यामध्ये फेज आणि न्यूट्रल हे दोन्ही वायर काय होणार आहे तिथं कव्हर होणार आहेत. पण अर्थिंगसाठी आपण काय करणार आहे सेपरेट वायरला टाकणार आहे. 14 SW ची HDBC अर्थ वायर आपण इथे यूज करणार आहे आणि ते अर्थ वायर आपल्याला माहित आहे एकदम सिंपल असणार आहे. मेन बोर्ड पासून स्विचबोर्ड 2 पर्यंत आणि स्विचबोर्ड 2 पासून स्विचबोर्ड 3 पर्यंत तेवढंच आपण अर्थ वायर टाकणार आहे. त्याचं लेंथ इथं सेपरेटली कॅल्क्युलेट केलेलं आहे. 10% वेस्टेज सुद्धा घेतलेला आहे आणि टोटल लेंथ रिक्वायर्ड फॉर द पर्पज ऑफ अर्थिंग ज्या असणार आहे ते 16 मीटर पर्यंत लागणार आहे. समजलं कशा पद्धतीने आपण याचं एस्टिमेशन करतो आणि वायर्स आपल्याला आणि कंड्यूट किंवा बॅटन जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला आपण फाइंड आउट करू शकतो. समजलं इथं. ओके गुड. एकदम सिंपल आहे. एकदा तुम्ही कंड्यूटची लेंथ फाइंड आउट केला. ओके. एकदा तुम्ही वायरिंग डायग्राम बघा लेंथ ऑफ बॅटन इन मीटर हे तुम्ही व्यवस्थित फाइंड आउट केला आणि कनेक्शन डायग्राम जे इथं पुट केलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित फाइंड आउट केला तर पुढचं फाइंड आउट करायला काय नाही फक्त इथं ऍडिशन करत आपल्याला जायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे इथं कन्सिडर करताना फेज न्यूट्रल दोन्ही वायर आपल्याला इथं
कन्सिडर करायला लागणार आहेत आणि अर्थ वायरसाठी आपण सेपरेट वेगळा एक वायर तिथं पुटअप करणार आहे. हे एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळी अर्थ वायर आता ज्यावेळी आपण वायर नंबर ऑफ वायर्स म्हणजे कंड्यूटचे साईज ज्यावेळी तुम्ही इथं डिसाईड करत असता त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही रफ मध्ये एक डायग्राम ड्रॉ करू शकता बघा. हे तुम्ही एक्झाम्पल मध्ये ड्रॉ करायची काही गरज नाही आहे. फक्त ते तुम्हाला समजावं म्हणून मी घेतले. बघा इथं काय सांगितलं, बॅटन साईज इन MM आणि ब्रॅकेट मध्ये जे आहेत ते नंबर ऑफ वायर्स आहेत. म्हणजे बघा इथं आपल्याला 44 MM चा काय लागलेलं, बॅटन लागलेलं. आपण मगाशी हे बघितलेलं 1.5 मीटर साठी फक्त 1.5 मीटरचा हा 44 आपल्याला पॅटर्न लागणार आहे. आणि तिथून नंबर ऑफ वायर्स जे पासआउट होणार आहेत ते किती असणार आहेत, 9 असणार आहेत. ओके, त्यामुळे याचं साईज, आता याचं साईज कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ वायर्स पासआउट जे होणार आहेत त्याच्यावरच डिपेंड आहे. जिथं 2 वायर पासआउट होणार आहे इथं बघा अर्ध वायर इथं धरलेलं नाही आहे. ओके, जिथं 2 वायर पासआउट होणार आहे तिथं फक्त तिथं 2 वायर पासआउट होणार आहे तिथं 13 MM चं सफिशियंट आहे. बघा जिथं जिथं तुम्हाला 2 दिसेल इथं बघा 2 वायर पासआउट होणार आहे फक्त फेज आणि न्यूट्रल, 13 MM सफिशियंट आहे. इथं बघा आपण इथं बघितलेलं प्रत्येक ट्यूब साठी आणि लॅम्प साठी फक्त 2च वायर जाणार आहेत, एक फेज जाणार आहे एक न्यूट्रल जाणार आहे. तिथे किती घेतले, 13 MM च घेतले. जिथं नंबर ऑफ वायर्स इन्क्रीज होणार आहे तिथं काय होणार आहे, तुमच्या बॅटनची साईज सुद्धा इन्क्रीज होणार आहे. इथं 31 आहे, इथं बघा इथं 25 आहे. ओके, इथं 38 आहे कारण की नंबर ऑफ वायर्स ऍज कम्पेअर टू दिस इथं काय असणार आहे, कमी असणार आहेत कारण की याचं लिंक परत आपलं या साईडला गेलेलं आहे. सपोज सर स्विचबोर्ड 4 इथे इन्स्टॉल केला असता तर त्याचं लिंक परत या साईडला गेलं असतं, म्हणजे नंबर ऑफ वायर्स इन्क्रीज झाले असते आणि नंबर ऑफ वायर्स इथे इन्क्रीज झाले असते. तर 38 च्या ऐवजी आपण बॅटन कितीचा घेतला असता, 44 MM चा घेतला असता. समजते हे? ओके, गुड. देन बघा इस्टिमेशन लास्टला आपण काढणार आहे ICDP स्विच, TRS वायर, अर्थ वायर जे आपण मगाशी इस्टिमेशन काढलेलं कॅल्क्युलेट केलं ते इथं तुम्ही काय केलं, डायरेक्टली पुटअप करायचं आहे. सिलिंग रोज बल्ब होल्डर जेवढे तुम्हाला लागणार आहेत, नंबर ऑफ बल्ब्स जेवढे असणार आहेत, लॅम्प्स त्याचे बल्ब होल्डर वगैरे जे आहेत ते तुम्ही इथं तुमचं पुटअप करायचं आहे. प्लस लेबर चार्जेस जे तुमचे असणार आहेत ते इथं पुटअप करायचं आहे. त्याची पुढं क्वांटिटी लिहायची आहे. ज्या पद्धतीनं तुमचं वायरिंग असेल त्या पद्धतीने हे मटेरियल व्हॅरी होणार आहे, हे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. क्वांटिटी पण नंबर ऑफ पॉइंट्सवर डिपेंड असणार आहे. किती लॅम्प पॉइंट काढायचे आहेत, किती ट्यूब पॉइंट काढायचे आहेत, किती फॅन पॉइंट काढायचे आहेत, त्याच्यावर हे क्वांटिटी डिपेंड असणार आहे. पण रेट जे असणार आहे ते रेट आता सध्या मार्केटमध्ये बघायला गेलं तर रेट जे असतात ते रोज व्हॅरी होत असतात. तुम्हाला माहितीच असेल पॉलिकॅपचे वायर वगैरे जे असतात त्याचं जे रेट असतं ते दिवसाला रोजच्या रोज व्हॅरी होत असतं. 3-4 महिन्यापूर्वी 750 रुपयाला जे भेटत होतं वायरचं केबल बंडल 1 MM स्क्वेअरचं पॉलिकॅपचं, ते आता जवळजवळ 850 पर्यंत त्याचं 800 पर्यंत त्याचं रेट गेलेला आहे. म्हणजे रेट जे असतात ते पण काय होत असतात, व्हॅरी होत असतात. पण तुम्ही कन्सिडर करताना एक्झाम्पल मध्ये कन्सिडर करताना अप्रॉक्सिमेटली इक्वल व्हॅल्यू आपण काय करायचे आहे, इथं आपल्याला जे शो केलेले आहे त्या पद्धतीचे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्ही इथं पुटअप करायचे आहे. त्यानंतर क्वांटिटी इंटू रेट टाकून तुम्ही काय करायचं आहे, अमाऊंट फाइंड आउट करायचा आहे. बरोबर, 16 गुणिले 5, 16 म्हणजे 80. अशा पद्धतीनं तुम्ही इथं काय करायचं, अमाऊंट रेट त्याचे टाकायचे आणि त्यानंतर तुम्हाला लास्टला काय करायचं आहे, तुमचं टोटल व्हॅल्यू इथं काढायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, एस्टिमेशन करू शकता एकदम सिम्पल मध्ये. आणि फक्त एक वरांडा आणि 2 रूमचं एकदम सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला इथं शो केलेलं आहे. सेकंड चॅप्टर मध्ये आपल्याला मोठमोठ्या हॉलसाठी वगैरे वायरिंग करायचं आहे, ते पण आहे सिम्पल. फक्त हे तुम्हाला बेसिक जे आहे हे पूर्णपणे तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे, ते पण तुम्हाला एकदम सिम्पल होतील. तिथं मला तुम्हाला जास्त एक्सप्लेन पण करायची गरज लागणार नाही. ओके, समजतंय हे सगळं तुम्हाला? ओके, गुड. देन चार्जेस बघा, चार्जेस कशा पद्धतीने आपण पुटअप करू शकतो ऑन द बेसिस ऑफ पॉइंट. जर 1000 रुपयाला एक पॉइंट अशा पद्धतीने आपण पुटअप केलं तर 8000 रुपये होतात विथ मटेरियल. आणि विदाऊट मटेरियल प्लस फक्त लेबर चार्जेस जर घ्यायचं झालं तर 60% ऑफ टोटल मटेरियल, म्हणजे टोटल चार्जेस जे असतात त्याचे 60% तुम्ही घेऊ शकता. जर मटेरियल त्यांचं असेल तर 8000चं 60% किती होतं, 2880. काहीतरी इथं प्रॉब्लेम आहे, काहीतरी इथं चूक झालेला आहे, बहुतेक पॉईंट इथं सोडलेले आहेत. तर अशा पद्धतीनं 60% म्हणजे टोटल तुमचं मटेरियल जे असणार आहे ते तुमचं काय असणार आहे, 60%च्या टोटल मटेरियलच्या 60% तुमचे जे असणार आहे ते लेबर चार्जेस असणार आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, एस्टिमेशन देऊ शकता. जर विथ मटेरियल तुम्ही घेणार असला तर 8 पॉईंटसाठी 8 पर पॉईंट किती घेऊ शकता, 1000 पॉईंट तुम्ही तिथं ठरवू शकता. किंवा जर विदाऊट मटेरियल घेणार असाल तर टोटल चार्जेसच्या किंवा टोटल मटेरियलच्या 60% तुमचे लेबर चार्जेस तुम्ही घेऊ शकता. ओके, समजतंय हे सगळं?
ओके गुड. पुढचे पॉईंट अशा पद्धतीचे भरपूर सारे एक्झाम्पल आपण सेकंड चॅप्टरमध्ये पण बघणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये अजून भरपूर पॉईंट कव्हर करायचे होते आपल्याला, पण आपण फक्त हे एकच आपण प्रॉब्लेम बघून इथं थांबूया आणि पुढचे जे पॉईंट आहेत ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.